राजगड प्रदक्षिणेचा दिवस पहिला. महादेववाडीतून आम्ही सकाळी 7 वाजता निघालो. ह्या ठिकाणी गणपतीचे दर्शन घेतले आणि पुढे जाता जाता आम्ही राजगड न्याहाळत पुढे निघालो. सुवेळा माचीचे विहंगमय दृश्य आमच्या नजरेस पडले. नेडेही दिसत होते. जसे जसे पुढे गेलो तसे आम्हाला बालेकिल्ल्याचे दर्शन झाले. काळेश्वरी बाजू तुम्ही यामध्ये बघू शकता आणि काळेश्वरीच्या उजवीकडे बांबुळजाई दांडावर आम्ही खाली आलो गौमाचीवर. आणि ह्या गौमाचीच्या माळावरच आपल्याला चेडादेवाचं एक ठाणं बघायला मिळतं. चेडादेवाचं हे ठाणं तुम्ही बघू शकता. पुढे गेल्यावर आम्ही चाल केल्यावर थोडं एक नेहारी म्हणून द्राक्ष आणि सफरचंदांचा ब्रेक घेतला. ऊन जसं वाढत होतं तशी आम्हाला जंगलाची साथही मिळत होती. थोडं पुढे गेल्यावर आपल्याला भैरवनाथाच्या माळावर भैरवनाथाचं काळभैरवाचं दर्शन घ्यायला मिळतं. ह्या सद्यस्थितीत असलेल्या नवीन मूर्ती आहेत. नवीन मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. इथेच बाहेर जुन्या मूर्तीही आपल्याला बघायला मिळतात. काही प्रमाणात इथे अवशेषही बघायला मिळतात. पुढे रस्ता चांगला मोठा होतो, पायवाट. थोडी आम्ही दुपारची न्याहारी करून ढेबी मामांच्या इकडे पुढे आम्ही त्यांना टाटा बाय बाय करत वाघजाई देवीचे दर्शन घेतले. तांदळारूपी वाघजाई देवीचे दर्शन घेऊन व बाजूलाच असलेल्या विहिरीवर थोडे फोटो काढून आम्ही दुर्गादेवीकडे निघालो. तेव्हा आपल्याला राजगडाचे विहंगमय दृश्य बघायला मिळते. सदर वाट मळलेली आहे आणि वाटेवर जातात आपल्याला बालेकिल्ल्याचेही छान दर्शन मिळते. दुर्गादेवीचे मंदिर हे एका टोकावर आहे आणि ह्या लांबलचक सोंडेवरून दुर्गादेवीचे दर्शन घेऊन आम्ही थोडेफार आराम करत पुढे निघालो. वाटेत आम्हाला तळेकर मावशी भेटल्या. पुढे लक्ष्मण ढेबे यांचं घर लागते. संजीवनी माचीच्या आधी काही गाई म्हशी उतरत होत्या. इथे सर्वांनी छायाचित्रे काढण्याचा आनंद लुटला. संजीवनी माची बाहेरून खूप सुरेख आणि छान दिसत होती. अंदाजे 3:30-4 वाजलेले. मग आम्ही इकडनं पलीकडे पालीच्या बाजूला उतराई करत पुढे निघालो. सुमारे 4-4:30ची ही वेळ असेल. उतराई करून झाल्यावर आपल्याला जंगलात जननी देवीचे ठाणे लागते. ह्या इकडनं 2 वाटा पुजतात. पुढे खाली गेल्यावर हनुवती पेढा माळ्यावर आम्हाला हनुमान दिसला. तिथे एका भग्नावशेषही दिसले. हनुमानरायाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो. सूर्य मावळतीला आलेला तेव्हा तोरणागडाच्या पाठीमागे सूर्याच्या छटा छान दिसत होत्या. तेलवाडी माळावर पोचून आम्ही आमचे तंबू लावले. तिथेच बर्गे मामांचं घर आहे. पाण्याची सोय झाली आणि आम्ही जेवण बनवले. जेवायचा आस्वाद घेतला आणि दिवसाचा शेवट केला. धन्यवाद.